वेलकम बॅक टू एक्सपर्ट विथ गौरी। आज आपण 10th स्टँडर्ड जिओमेट्रीचा सेकंड चॅप्टर पाहणार आहोत, पायथागोरस थेरम। आणि आज या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधील क्वेश्चन 3 टू क्वेश्चन 5 आपण पाहणार आहोत। या आधीचे जे 2 क्वेश्चन्स आहेत त्यांचा व्हिडिओ आपला झालेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पहिले फॉलो करू शकता। कारण त्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम आणि अपोलोनियस थेरम याबद्दल सर्व बेसिक्स इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे। लगेचच क्वेश्चन 3 स्टार्ट करूया। क्वेश्चन 3 दिले आपल्याला, इन द फिगर सेगमेंट पीएस इज द मीडियन ऑफ ट्रायंगल पीक्यूआर अँड पीटी परपेंडिक्युलर क्यूआर, प्रूव्ह दॅट। यामध्ये 2 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत प्रूव्ह करण्यासाठी। फर्स्ट आहे पीआर स्क्वेअर इज इक्वल टू पीएस स्क्वेअर प्लस क्यूआर मल्टिपल एसटी प्लस क्यूआर अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर। सेकंड दिले पीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू पीएस स्क्वेअर मायनस क्यूआर मल्टिपल एसटी प्लस क्यूआर अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर। ओके, आता दिलेल्या फिगर मध्ये पीएस हा मीडियन दिलेला आहे आणि पीटी परपेंडिक्युलर क्यूआर दिलेला आहे। तर इथे 2 गोष्टी आपल्याला प्रूव्ह करण्यास सांगितलेल्या आहेत। पहिले आपण गिवन इन्फॉर्मेशन काय काय आहे क्वेश्चन मध्ये दिलेली ती राईट डाऊन करू। ओके, यामध्ये सेगमेंट पीएस मीडियन दाखवलेला आहे ट्रायंगल पीक्यूआर चा आणि पीटी परपेंडिक्युलर क्यूआर आहे। हे पहिले मी राईट डाऊन करून घेते। आता ट्रायंगल पीक्यूआर मध्ये सेगमेंट पीएस जी दिलेली आहे ती मीडियन दिलेली आहे। मग मीडियन म्हणजेच काय, तर इथं हा जो एस पॉइंट आहे तो मिड पॉइंट आहे साइड क्यूआर चा। त्यामुळे मिड पॉइंटने इथं काय काम केलेलं आहे, तर क्यूआर या सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट तयार केलेले आहेत, क्यूएस आणि एसआर। ओके, ते इथं आपल्याला दाखवायचं आहे। ओके, त्यामुळे इथं म्हणू इन ट्रायंगल पीक्यूआर सेगमेंट पीएस इज द मीडियन। ओके, आता हे क्वेश्चन मध्ये दिले त्यामुळे इथे काही डिक्लेअर, आता हे क्वेश्चन मध्ये दिले त्यामुळे परत लिहायची काही गरज नाही। मीन्स पॉइंट एस इज द मिड पॉइंट ऑफ साइड क्यूआर। ओके, त्यामुळे या मिड पॉइंटने काय वर्क केलेलं आहे, तर therefore QS is equal to SR होती, बरोबर। 2 इक्वल पार्ट तयार केलेले आहेत या मिड पॉइंटने क्यूआर चे, त्यामुळे QS is equal to SR होणारच आहे। पण यांची लेंथ किती असणार आहे, तर क्यूआर पेक्षा निम्मी असणार आहे, म्हणजे क्यूआर च्या निम्मी असणार आहे। ओके, आता हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे त्याला घेऊया 1 नंबर। म्हणजे यामध्ये काय डिक्लेअर केलं आपण, QS ची लेंथ क्यूआर अपॉन 2 आहे, म्हणजे क्यूआर च्या निम्मी आहे, तसेच एसआर ची सुद्धा लेंथ क्यूआर च्या निम्मी आहे। आता जे प्रूव्ह करायला सांगितलेले आहे त्यापैकी पहिल्यावरती फोकस ठेवा। यामध्ये दिलेला आहे पीआर स्क्वेअर इज इक्वल टू पीएस स्क्वेअर प्लस क्यूआर मल्टिपल एसटी प्लस क्यूआर अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर। ओके, मी हे पहिल्यांदा इथे राईट डाऊन करून घेते आणि याला 1 नंबर देते। ओके, मग पीआर स्क्वेअर इज इक्वल टू पीएस स्क्वेअर प्लस क्यूआर मल्टिपल एसटी प्लस इंटू ब्रॅकेट क्यूआर अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे। आता या फिगर मधील कोणत्या ट्रायंगलचा विचार आपल्याला करायचा आहे, तर इथे बघा, इथं पीआर आहे आणि इथं पीएस आहे स्टार्टिंगलाच। ओके, मग पीआर आणि पीएस कुठे दिसत आहे, तर इथे पीआर आहे आणि पीएस आहे, त्यामुळे इथे आपल्याला ट्रायंगल पीएसआर चा विचार करावा लागेल। ओके, कारण की त्याच्या 2 साइड्स इथे आपल्याला यामध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे इथे म्हणूया इन ट्रायंगल पीएसआर। यामध्ये अजून एक गोष्ट कोणती लिहिता येईल आपल्याला, तर पीटी परपेंडिक्युलर क्यूआर हे आपल्याला माहित आहे, पण इथे आपण या ट्रायंगलचा विचार करत आहोत, त्यामुळे पीटी परपेंडिक्युलर एसआर इथे आपल्याला दाखवते। आता इथे बघा आपल्याला कोणकोणती इन्फॉर्मेशन मिळालेली आहे, तर एक ट्रायंगल आहे, ओके, आणि याबरोबरच एक परपेंडिक्युलर सुद्धा दिलेला आहे, त्यामुळे इथे आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस या थेरमचा वापर करते। ओके, मी इथे म्हणू बाय ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम। ओके, यामध्ये आता कसं लिहिणार आपण, तर इथे पहिल्यांदा अँगल पीएसआर चा विचार करायचा आहे, म्हणजे हा जो अँगल आहे त्याचा विचार करायचा आहे। आता हा अँगल कोणता आहे, तर ऑप्टिस अँगल दिसत आहे बघा, 90 डिग्री पेक्षा मोठा असलेला अँगल आहे।
मग हा अँगल बनवण्यासाठी कोणकोणत्या साईडचा आपल्याला उपयोग झालेला आहे, तर पीएस आणि एसआर. त्यामुळे या साईडचा विचार आपल्याला नंतर करायचा आहे. रिमेनिंग साईड कोणती राहिली इथं, पीआर. त्यामुळे इथे आपल्याला लेफ्टला घ्यायचं आहे पीआर स्क्वेअर. ओके. आता राईट साईडला काय घ्यायचं आहे आपल्याला, अँगल बनवण्यासाठी टू साईड ज्या उपयोगी पडलेल्या आहेत म्हणजे पीएस आणि एसआर त्यांच्या स्क्वेअरची सम घ्यायची आहे. त्यामुळे इथं होईल पीएस स्क्वेअर प्लस एसआर स्क्वेअर. आता या फॉर्म्युलामध्ये ऑप्टिव्स अँगल दिलेला आहे, त्यामुळे इथं आपल्याला परत एकदा प्लस घ्यावा लागणार आहे. ओके. ॲक्यूट अँगल असता तर इथं आपण मायनस घेतला असता, पण इथं ऑप्टिव्स अँगल आहे त्यामुळे इथे प्लस घेतलेला आहे. आता इथे पुढे कोणती गोष्ट प्लस करायची आहे, तर अँगलच्या पॉइंट पासून व्हर्टेक्स पर्यंत, अँगलचा पॉइंट म्हणजे कोणता, एस, या पॉइंट पासून व्हर्टेक्स पर्यंत आर व्हर्टेक्स आहे. म्हणजे अँगलच्या पॉइंट पासून आर पर्यंत म्हणजे एसआर, पण एसआर आपल्याला 2 टाइम्स घ्यायची आहे. त्यामुळे इथं म्हणायचे 2SR. ओके. आणि याला मल्टिपल आपल्याला करायचं आहे अँगलच्या पॉइंट पासून परपेंडिक्युलर पॉइंट पर्यंत म्हणजे एस पासून टी पर्यंत. त्यामुळे इथे मल्टिपल येतील ST. ओके. आता इथे नेक्स्ट स्टेप कोणती वापरायची आहे आपल्याला, तर लक्षात ठेवा आपल्याला प्रूव्ह काय करायला सांगितलेलं आहे, PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR मल्टिपल ST प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. यापैकी इथं काय काय आलेलं आहे, PR स्क्वेअर आलेला आहे, PS स्क्वेअर आलेला आहे, QR याच्या जागी इथं SR स्क्वेअर आलेला आहे, STच्या जागी 2SR आलेले आहे आणि QR अपॉन 2 ब्रॅकेटचं स्क्वेअर या जागी ST आलेलं आहे. मग इथं आपल्याला कोणती स्टेप वापरता येईल, तर इथे जे आपण 1 मध्ये दाखवलेले आहे QS इज इक्वल टू SR इज इक्वल टू QR अपॉन 2 ती इथं आपल्याला रिप्लेस करता येईल. ओके. म्हणजे जिथं SR आलेला आहे तिथं QR अपॉन 2 घेता येईल, इथे सुद्धा QR अपॉन 2 घेता येईल. अशा प्रकारे इथे रिप्लेसमेंट करूया. देअरफॉर लेफ्टचे तसेच राहतील PR स्क्वेअर इज इक्वल टू राईटचे PS स्क्वेअर सुद्धा जसेचे तसे राहतील. फक्त इथे काय होईल, आता SR स्क्वेअर दिलेला आहे, SR ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे QR अपॉन 2, पण इथे SR स्क्वेअर आहे त्यामुळे QR अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये येतील आणि त्यांचा स्क्वेअर येईल. ओके. त्यानंतर प्लस 2SR आहे म्हणून 2 मल्टिपल SR ची व्हॅल्यू 1 मध्ये आपण दाखवलेली आहे QR अपॉन 2, QR अपॉन 2 मल्टिपल ST जसेच्या तसे. ओके. हे कशावरून आलेलं आहे ते पण इथे दाखवायचं आहे, फ्रॉम 1. ओके. म्हणजे इथे 1 मध्ये जे आपण दाखवलेलं आहे तीच इथे रिप्लेस व्हॅल्यू आपण इथे टाकलेली आहे. इथले 2 गेले, इथले 2 गेले, 2 1 0 2 2 1 0 2. ओके. मग आता इथे जे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सगळं आले का बघा बरोबर. PR स्क्वेअर आहे, PS स्क्वेअर आहे, QR तो इथं आलेला आहे, ST आहे आणि QR अपॉन 2 ब्रॅकेटचं स्क्वेअर हे सुद्धा इथं आहे. ओके. म्हणजे इथे आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, तर यांची अरेंजमेंट आहे ती इथे जे प्रूव्ह करायला सांगितलेले आहे त्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायची आहे. ओके. त्यामुळे देअरफॉर PR स्क्वेअर जसेचे तसे येतील इज इक्वल टू PS स्क्वेअर सुद्धा जसेचे तसे आले. आता इथे प्लस, इथे पहिल्यांदा QR मल्टिपल ST आलेले आहेत, इथे पण QR मल्टिपल ST आहेत, ते आपण पहिल्यांदा लिहूया आणि हा जो ब्रॅकेट आहे तो लास्टली घेऊ. म्हणजे इथे सुद्धा लास्टली दाखवलं आहे, इथे सुद्धा आपण लास्टली दाखवू. त्याच्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम प्रूव्ह करता येईल. ओके. मग PS स्क्वेअर नंतर काय येणार आहे, तर QR मल्टिपल ST. इथे प्लस आहे म्हणून इथे प्लस येतील, ब्रॅकेट जशाचा तसा QR अपॉन 2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करण्यास सांगितलेले होते त्यामुळे इथे म्हणायचं आहे हेन्स प्रूव्ह. आता सेकंड मध्ये काय प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे ते मी राईट डाऊन करून घेते. आता सेकंड मध्ये आपल्याला हे प्रूव्ह करायला सांगितले आहे PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस QR मल्टिपल ST प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. आता यामध्ये जी गिव्हन इन्फॉर्मेशन आहे ती आता फर्स्ट मध्ये जी आहे तीच मी इथं कंटिन्यू केलेली आहे, कारण की इथे सुद्धा तीच वापरायची आहे. ओके. त्यामुळे ही मी गिव्हन इन्फॉर्मेशन पुसलेली नाहीये. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला यापैकी कोणत्या ट्रायंगलचा विचार करावा लागणार आहे, तर इथे बघा स्टार्टिंगला PQ आणि PS आलेला आहे, इथे आहे PQ आणि इथे आहे PS. त्यामुळे इथे आपल्याला ट्रायंगल PQS चा विचार करावा लागणार आहे. ओके. त्याआधी आपण ट्रायंगल PQR चा विचार केलेला आहे. यामध्ये सेगमेंट PS ही मिडियन आहे, मिडियनने काय वर्क केलेले आहे, पॉइंट S हा मिड पॉइंट दाखवलेला आहे साइड QR चा. त्यामुळे QR चे इक्वल पार्ट मध्ये पार्टिशन केलेले आहे QS आणि SR चे.
त्यामुळे QS जेवढी आहे तेवढीच SR असणार आहे आणि त्यांची व्हॅल्यू किती असणार आहे किंवा लेंथ किती असणार आहे तर या QRच्या निम्मी असणार आहे. ओके, ती इथं मी फर्स्ट मध्ये दाखवलेलं आहे. आता हे जे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे त्यासाठी आता स्टार्टिंगला PQ आणि PS आहे, त्यामुळे इथे आपल्याला ट्रायंगल PQS चा विचार करावा लागणार आहे. इन ट्रायंगल PQS यामध्ये पण PT परपेंडिक्युलर QS दाखवलेला आहे. ओके, म्हणजेच PT परपेंडिक्युलर QS हे कशावरून होत आहे तर Q डॅश S डॅश R. ओके, Q डॅश S डॅश R, कारण की हे तिन्ही पॉइंट एकाच लाईन वरती आलेले आहेत. ओके, त्यामुळे Q डॅश S डॅश R आपण इथे दाखवलेला आहे. आता इथे सुद्धा बघा काय काय दाखवलेलं आहे तर एक ट्रायंगल आहे आणि एक परपेंडिक्युलर दाखवलेला आहे. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरमचाच वापर करावा लागणार आहे. आता इथे आपल्याला या अँगलचा विचार करावा लागणार आहे, अँगल PSQ. आता हा अँगल कोणता आहे तर हा अँगल आहे ॲक्यूट अँगल. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला आता परत ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरमचाच वापर करावा लागणार आहे, कारण की इथे पण दोन गोष्टी दिलेल्या आहेत बघा. ट्रायंगल PQS दिलेला आहे एक आणि याबरोबरच एक परपेंडिक्युलर पण दिलेला आहे आणि ॲक्यूट अँगल असल्यामुळे इथे आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरमचाच वापर करावा लागणार आहे. आता इथे सुद्धा असाच विचार करायचा आहे, अँगल PSQ हा बनवण्यासाठी PS आणि SQ चा वापर झालेला आहे. त्यामुळे या साईड्स आहेत ते आपल्याला नंतर विचारात घ्यायचे आहेत. रिमेनिंग साईड कोणती राहिली तर PQ, त्यामुळे PQ चा स्क्वेअर आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे इथे म्हणू PQ स्क्वेअर. आता ज्या साईड्सचा वापर आपण केलेला आहे हा अँगल बनवण्यासाठी त्या साईडच्या स्क्वेअरची सम इथे घ्यायची आहे. ओके, म्हणजे इथं काय येईल PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. हा अँगल जो आहे तो ॲक्यूट अँगल आहे, त्यामुळे इथं सिम्बॉल येणार आहे मायनसचा. आता अँगल पॉइंट पासून व्हर्टेक्स पर्यंत म्हणजे S पासून Q पर्यंत 2 टाइम्स आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे इथं 2 टाइम्स QS होईल आणि याला मल्टिपल येणार आहे अँगल पॉइंट पासून परपेंडिक्युलर पॉइंट पर्यंत, म्हणजे इथे झाले ST. आता इथे बघा जे प्रूव्ह करायला सांगितलेले आहे त्यापैकी इथं PQ स्क्वेअर आलेला आहे, PS स्क्वेअर आलेला आहे. त्यानंतर इथे QS स्क्वेअर आलेला आहे, इथं QS नाहीये, इथं QR दिलाय, ST दिलाय आणि QR अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलेला आहे. म्हणजेच इथं आपल्याला काय लक्षात येते, इथे QS च्या जागी आपल्याला QR अपॉन 2 हे रिप्लेस करावं लागते. मग इथे म्हणूया फ्रॉम 1 PQ स्क्वेअर जसाचं तसं राहील इज इक्वल टू PS स्क्वेअर, हे पण जसेचे तसे. QS स्क्वेअरच्या ऐवजी QS ची व्हॅल्यू आहे QR अपॉन 2, म्हणजेच इथे ब्रॅकेटमध्ये येईल QR अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2QS, म्हणजेच 2 मल्टिपल QS ची व्हॅल्यू QR अपॉन 2 मल्टिपल ST. ओके, 2 1 जर 2, 2 1 जर 2, त्यामुळे 2 2 कॅन्सल झाले. त्यामुळे इथे PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर इथपर्यंत जसेच तसे. पण इथे QR अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर सर्वात शेवटी आलेला आहे, इथे आधीच आलेला आहे. त्यामुळे हा जो ब्रॅकेट आहे आपण तो लास्टली राईट डाऊन करूया. बाकीचे रिमेनिंग काय आहे QR मल्टिपल ST, इथे पण आहे QR मल्टिपल ST, ते इथेच लिहू. आता इथं मायनसचा सिम्बॉल आहे त्यामुळे इथं मायनस येईल, मायनस QR मल्टिपल ST. इथे प्लस आहे त्यामुळे इथे प्लस आणि ब्रॅकेटमध्ये QR अपॉन 2 ब्रॅकेटचं स्क्वेअर. ओके, आणि हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे इथे म्हणून हेन्स प्रूव्ह. Question 4. In triangle ABC, point M is the midpoint of side BC. If AB square plus AC square is equal to 290 centimeter square, AM is equal to 8 centimeter. Find BC. M हा midpoint आहे, त्यामुळे BM is equal to MC होणार आहे. याचबरोबर AB square plus AC square is equal to 290 centimeter square आहे. AM ती सुद्धा 8 दिलेली आहे. आता इथे कोणत्या थेरमचा आपल्याला यूज करावा लागणार आहे तर इथे आपल्याला मिड पॉइंट दिलेला आहे. ओके, त्यामुळे इथे आपल्याला अपोलोनियस थेरमचा यूज करावा लागेल. पहिल्यांदा आपण ट्रायंगल एबीसीचा विचार करू. इन ट्रायंगल एबीसी यामध्ये काय काय दिलेलं आहे, पॉइंट एम हा मिड पॉइंट आहे, इज द मिड पॉइंट. पण कोणाचा आहे, साइड बीसीचा. ओके, मिड पॉइंट ऑफ साइड बीसी. ओके, याचबरोबर
एम काय होणार आहे, तर एम होईल मीडियन. ओके, इथे मिड पॉईंट दिल्यामुळे आपल्याला इथं थेरम यूज करावा लागणार आहे बाय अपोलोनियस थेरम. आता अपोलोनियस थेरम मध्ये आपण काय शिकलो आहे की ज्या साईडवरती मिड पॉईंट दिलेला असतो ती साईड आता विचारात घ्यायची नाही. पहिल्यांदा रिमेनिंग जे साईड्स आहेत त्यांच्या स्क्वेअरची सम घ्यायची आहे. मग इथे रिमेनिंग साईड कोणती आहे, ए बी आणि ए सी यांच्या स्क्वेअरची सम आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजेच इथे होईल ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. ओके, त्यानंतर 2 टाइम्स मिडियनचं स्क्वेअर, मिडियन इथं एम आहे म्हणून 2 टाइम्स एम स्क्वेअर प्लस 2 टाइम्स. आता यापैकी बी एम याचा स्क्वेअर घेता येईल किंवा एम सी याचा स्क्वेअर घेता येईल. दोन्हीपैकी कोणतीही आपण साईड घेऊ शकतो. मी इथं बी एम घेते. ओके, दोन्हीपैकी कोणती पण का, कारण की या दोन्ही साईड्सची लेंथ ही सेमच असणार आहे. त्यामुळे 2 BM स्क्वेअर. म्हणजे इथं आपण काय केलं या थेरमनुसार, तर मिड पॉईंट असलेली साईड नंतर विचारात घेतली, आधी रिमेनिंग साईडच्या स्क्वेअरची सम घेतली ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. ओके, आणि आता राईट साईडला आपण काय घेतलं, तर 2 टाइम्स मिडियनचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स बी एमचा स्क्वेअर. ओके, आता इथे ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. ओके, हे जे लेफ्ट साईडला आलेले आहेत त्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे 290 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, गिवन इन द क्वेश्चन, त्यामुळे इथं म्हणूया ब्रॅकेटमध्ये गिवन. त्यामुळे इथं जो फॉर्म्युला आहे तयार झालेला तो आपण इथे लिहूया. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर यांची व्हॅल्यू काय आहे, तर 290 म्हणून इथं घेणार 290 इज इक्वल टू 2 मल्टिपल एमची पण लेंथ आपल्याला दिलेली आहे 8, त्यामुळे 2 मल्टिपल 8चा स्क्वेअर प्लस 2 BM स्क्वेअर. ओके, therefore 290 is equal to 2 multiple 8 multiple 8 is equal to 64 plus 2 BM square. Therefore 290 is equal to 2 multiple 64, 2 4s are 8, 2 6s are 12, 128 plus 2 BM square. Therefore 290. आता इथले 128 आपण इकडे घेऊ, त्यामुळे ते मायनस होतील. राईटला राहिले फक्त 2 BM स्क्वेअर. देअरफॉर या दोघांचं सबट्रॅक्शन, 10 मधून 8 गेले 2 राहिले, 8 मधून 2 गेले 6 राहिले, 2 मधून 1 गेलं 1 राहिले, म्हणजे 162 इज इक्वल टू 2 BM स्क्वेअर. आता इथे 2चं रिलेशन आहे BM स्क्वेअर बरोबर मल्टिप्लिकेशनचं, त्यामुळे इथे येतील 162/2. ओके, साईड चेंज झाल्यामुळे ते इथे डिवाइडला गेले. इथे राहिले BM स्क्वेअर. 2 1 जार 2, 2 8 जार 16 and 2 1 जार 2. देअरफॉर 81 इज इक्वल टू BM स्क्वेअर. पण इथे सोल्युशनसाठी आपल्याला फक्त BM चीच गरज आहे, त्यामुळे इथला स्क्वेअर घालवण्यासाठी दोन्ही साईड आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये घ्यावे लागतील. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. into square root 81 is equal to into square root BM square. इथला स्क्वेअर रूट इथला स्क्वेअर कॅन्सल झाला, त्यामुळे वी नो स्क्वेअर रूट ऑफ 81 इज इक्वल टू 9, त्यामुळे 9 इज इक्वल टू BM. ओके, दॅट इज BM इज इक्वल टू 9. आता इथे आपल्याला युनिट दिलेले आहे सेंटीमीटर, त्यामुळे इथे म्हणूया 9 सेंटीमीटर. ओके, पण आपल्याला BM ची व्हॅल्यू नाही काढायला सांगितलेली, BC ची काढायला सांगितलेली आहे. मग BC आपल्याला माहित आहे, BC इज इक्वल टू 2 मल्टिपल BM. ओके, कारण की हे दोन्ही इक्वल आहेत आणि M हा त्यांचा मिड पॉईंट आहे, त्यामुळे इथे म्हणून वी नो BC इज इक्वल टू 2 मल्टिपल BM. ओके, देअरफॉर BC इज इक्वल टू 2 मल्टिपल 9 इज इक्वल टू 18. ओके, देअरफॉर क्वेश्चनमध्ये जे विचारलं होतं आपल्याला फाइंड BC, इथे मिळालेलं आहे BC इज इक्वल टू 18 आणि युनिट आहे त्याचं सेंटीमीटर. दॅट्स ऑल. ओके, अशा प्रकारे 2 क्वेश्चन्स इथे सॉल्व्ह झालेले आहेत. आता लास्ट क्वेश्चन आहे इथे या प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन 5. क्वेश्चन 5चं सोल्युशन एकदम इझी आहे, पण थोडंसं इथे लॉजिक वापरावं लागणार आहे आणि सोल्युशन थोडंसं मोठं आहे. ओके, त्यामुळे या 2 क्वेश्चनचा पहिले व्यवस्थित अभ्यास करा, त्यानंतर लास्ट क्वेश्चनला सुरुवात करा. Question 5. In figure, point T is in the interior of rectangle PQRS.
Prove that TA square plus TQ square is equal to TP square plus TR square. As shown in the figure, draw segment AB parallel side SR and A dash T dash B. रेक्टेंगलच्या आत पॉइंट टी आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे आणि यावरून आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे TA स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. क्वेश्चन मध्ये आपल्याला ब्रॅकेट दिलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक हिंट दिलेली आहे. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे सेगमेंट AB पॅरलल दिलेली आहे साइड SR ला. ओके, आणि A डॅश T डॅश B म्हणजेच T पॉइंट मधून AB ही सेगमेंट जात आहे. पहिले आता सोल्युशनसाठी आपण काय करूया, जी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इथं पहिले मी राईट डाऊन करून घेते. आन्सर गिवन पॉइंट T in the interior of rectangle PQRS. ओके, असं आपल्याला सांगितलेलं आहे आणि यावरून आपल्याला प्रूव्ह काय करायला सांगितलेलं आहे ते पण राईट डाऊन करून घेऊ. प्रूव्ह TA स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. आता इथे आपल्याला कन्स्ट्रक्शन पण करायला सांगितलेले आहे हिंट देऊन, त्यासाठी मी इथे कन्स्ट्रक्शन नाव देणार आहे आणि काय काय कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेलं आहे ते सुद्धा राईट डाऊन करून घेणार आहे, म्हणजे सोल्युशन मध्ये याचं आपल्याला मेन्शन करता येईल. ओके, फ्रॉम पॉइंट T ड्रॉ सेगमेंट AB parallel side SR such that A dash T dash B P dash A dash S आणि Q dash B dash R. ओके, अशी आपण कन्स्ट्रक्शन केलेली आहे. काय केलेलं आहे, सेगमेंट AB पॅरलल दाखवलेला आहे SR ला. ओके, म्हणजे ही डॉटेड रेड कलरची लाईन आहे ती पॅरलल दाखवलेली आहे SR ला. याचबरोबर कशी पॅरलल केलेली आहे ती, तर AB ड्रॉ करताना पॉइंट T मधून AB याची काळजी घेतलेली आहे आणि याबरोबरच P डॅश A डॅश S म्हणजे PS वरतीच A हा पॉइंट आलेला आहे आणि B हा पॉइंट QR या साइड वरती आलेला आहे, म्हणजेच Q डॅश B डॅश R एकाच लाईन वरती आलेली हे 3 पॉइंट आहे. प्रूव्ह मध्ये आपल्याला TS TQ TP आणि TR चा विचार करायचा आहे. मग आता TS कुठे आहे, TS इथे आहे, TQ इथे आहे, TP इथे आहे आणि TR इथे आहे. म्हणजे हे सर्व प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला रेक्टँगल मधील 4 ट्रायंगलचा विचार करावा लागणार आहे. ओके, आता प्रूव्ह करण्यास सुरुवात करू. इथे म्हणूया प्रूफ. आता प्रूफ मध्ये आपल्याला म्हणायचं आहे क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. क्वेश्चन मध्येच आपल्याला रेक्टँगल PQRS असं मेन्शन केलेलं आहे, त्यामुळे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो रेक्टँगल आहे. मग इथे रेक्टँगल या शब्दाचा आपल्याला कसा वापर करून घ्यायचा आहे, तर इथे रेक्टँगलच्या प्रॉपर्टीनुसार PQ इज इक्वल टू SR होईल, म्हणजे समोरासमोर साईड जे इक्वल असतात ते दाखवतील. याबरोबरच PS इज इक्वल टू QR पण दाखवते. अजून एक आपल्याला दाखवता येईल ते म्हणजे PQ पॅरलल SR, बरोबर. आणि हे जे 4 अँगल आहेत ते सुद्धा इक्वल असणार आहेत, कारण की रेक्टँगल मध्ये जे 4 अँगल्स असतात ते प्रत्येकी 90 डिग्रीचे असतात. ओके, मग इथे आपण तसं राईट डाऊन करू. देअरफॉर ॲज पर द प्रॉपर्टी ऑफ अ रेक्टँगल, रेक्टँगलच्या प्रॉपर्टीनुसार आपल्याला काय दाखवता येईल, तर PQ इज इक्वल टू SR. रेक्टँगलचे लेंथ या इक्वल आहेत आणि याचबरोबर PQ पॅरलल सुद्धा आहे SR ला. ओके, हे आपल्याला काय सांगत आहे, तर रेक्टँगलची प्रॉपर्टी सांगत आहे. त्याचबरोबर 4ही अँगल हे इक्वल आहेत आणि 90 डिग्रीचे आहेत, त्यामुळे अँगल P इज इक्वल टू अँगल Q इज इक्वल टू अँगल R इज इक्वल टू अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, ही जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्याला आपण 1 नंबर देऊया. त्याचबरोबर आपल्याला एक इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, तर AB पॅरलल दाखवलेला आहे SR ला, ते आपण इथं कन्स्ट्रक्शन मध्ये मेन्शन केलेलं आहे. तेच परत इथं आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. सेगमेंट AB पॅरलल साइड SR कशावरून सिद्ध केलं, तर आता इथे डायरेक्ट म्हणूया कन्स्ट्रक्शन. ओके, आणि याला देऊया सेकंड नंबर. ओके, यामध्ये आपण दाखवलेलं आहे PQ इज इक्वल टू SR आणि PQ पॅरलल SR. ओके, म्हणजे इथे आपल्याला म्हणता येईल फ्रॉम 1 and 2. 1 आणि 2 मध्ये काय दिसत आहे, 1 मध्ये दिसत आहे PQ इज इक्वल टू SR, याचबरोबर PQ पॅरलल SR, बरोबर. त्यानंतर सेकंड मध्ये दिसत आहे AB पॅरलल SR. मी इथे कॉमन कोणता आलेला आहे, इथे SR आहे, इथे SR आहे. मग SR जर का PQ ला पॅरलल असेल तर SR
AB ला सुद्धा पॅरलल दिलेला आहे. ओके, म्हणजेच AB सुद्धा पॅरलल असणार आहे PQ ला. म्हणून इथे म्हणूया देअरफॉर फ्रॉम 1 and 2 PQ पॅरलल SR पॅरलल AB. ओके, आता इथे आपण दाखवले आहे की या तिन्ही साइड्स पॅरलल आहेत. कोणकोणत्या? तर PQ, AB आणि SR या तिन्ही साइड्स पॅरलल आहेत. यापैकी जर का PQ आणि AB या दोन साइडचा जर का विचार केला तर या दोन्हीही एकमेकांना पॅरलल आहेत. याचबरोबर PS हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल होईल. ओके, आपण 9th स्टँडर्ड मध्ये जो स्टडी केलेला आहे त्यावरून इथे काय लक्षात येत आहे, तर PQ आणि AB जर का पॅरलल असेल तर PS आणि QR हे दोन्हीही ट्रान्सव्हर्सल आहेत त्यांचे. बरोबर, मग त्यामुळे इथे आपल्याला काय दाखवता येईल, अँगल APQ म्हणजे इथला अँगल जो आहे अँगल APQ हा आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येईल अँगल SAB ला. बरोबर, बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि यातील हा अँगल आपल्याला माहित आहे अँगल SPQ म्हणजे इथे जर का विचार केला तर अँगल APQ आपल्याला माहिती आहे 90 डिग्रीचा आहे. बरोबर, त्यामुळे हा जो अँगल आहे अँगल SAB हा सुद्धा 90 डिग्रीचा आहे. ओके, हे इथे आपण राईट डाऊन करून दाखवूया. हियर PQ पॅरलल AB therefore angle APQ congruent angle SAB. ओके, म्हणजेच आता इथे आपल्याला हा माहित आहे हा अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे. आता हा अँगल सुद्धा त्याला कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे हा सुद्धा 90 डिग्रीचा होईल. म्हणजेच इथे आपल्याला म्हणता येईल करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, आता हा अँगल माहिती आहे 90 डिग्रीचा म्हणजे हा सुद्धा अँगल होणार आहे 90 डिग्रीचा. देअरफॉर अँगल APQ इज इक्वल टू अँगल SAB इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, इथे जरी लिहिलं तुम्ही करस्पॉन्डिंग अँगल तरी सुद्धा चालेल, पण मी इथे आधीच दाखवलेलं आहे. याला देऊया आपण थर्ड नंबर. आता इथं आपण जसं दाखवलेलं आहे करस्पॉन्डिंग अँगल्स आर द इक्वल, त्याचप्रमाणे इथं PQ पॅरलल AB आहे म्हणजेच इथला अँगल जर का 90 डिग्रीचा आहे तर इथला अँगल सुद्धा 90 डिग्रीचाच होईल. म्हणजेच अँगल BQP कॉन्ग्रुएंट अँगल RBT किंवा RBA म्हटलं तरी सुद्धा चालेल. म्हणजेच हे दोन्ही अँगल आहेत 90 डिग्रीचे. ओके, ते सुद्धा इथे डिटेल लिहूया. आता इथं खरं ऍक्च्युली सिमिलरली हा शब्द वापरून डायरेक्ट हे दोन्ही अँगल 90 डिग्रीचे आहेत असं दाखवलं तरी सुद्धा चालेल, पण जाऊ द्या, एखाद दुसरी स्टेप एक्स्ट्रा असलेली काही बिघडत नाही, कारण की हा क्वेश्चन आपल्याला इम्पॉर्टंट दिलेला आहे. ओके, मग त्याप्रमाणे इथे म्हणू सेगमेंट AB पॅरलल साइड SR इथे म्हणू कंस्ट्रक्शन. ओके, त्यामुळे अँगल BQP ओके म्हणजे इथला अँगल इज इक्वल टू अँगल, आता इथे RBT म्हणू लागलं तर आपण RBT इज इक्वल टू 90 डिग्री बिकॉज ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, म्हणजे इथे हा अँगल आपल्याला मिळालेला आहे देअरफॉर अँगल RBT 90 डिग्री. ओके, याला देऊया आपण फोर्थ नंबर. आता इथे आपण हे जे दाखवलेलं आहे अँगल P इज इक्वल टू अँगल Q इज इक्वल टू अँगल R इज इक्वल टू अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, याला सुद्धा आपण 1च नंबर देऊन ठेवूया, म्हणजे 1 नंबरमध्ये या पण गोष्टी आहेत आणि या पण गोष्टी आहेत. ओके, आता इथे बघा आपल्याला इक्वेशन 1, 3 आणि 4 चा विचार करायचा आहे. मग इथे म्हणू फ्रॉम इक्वेशन 1, 3 and 4 यावरून आपल्याला काय सिद्ध करता येईल बघा, हे सर्व अँगल 90 डिग्रीचे आहेत. म्हणजे इथे जर का फिगरमध्ये दाखवायचे तर हा अँगल आणि हा अँगल सुद्धा 90 डिग्रीचा आहे. बरोबर, त्याचप्रमाणे इथले अँगल आणि इथले अँगल सुद्धा 90 डिग्रीचे आहेत, ते आपण इथे सिद्ध केले. बरोबर, मग त्याचवरून मग आपल्याला इथे काय म्हणता येईल फ्रॉम 1, 3 and 4 इथं हा जो क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे क्वाड्रिलॅटरल ABRS. ओके, म्हणजे इथून इथपर्यंतचा हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा झालेला आहे रेक्टँगल, इज अ रेक्टँगल. ओके, मग रेक्टँगलच्या प्रॉपर्टीवरून काय सिद्ध करता येईल आपल्याला, तर इथे रेक्टँगलच्या प्रॉपर्टीवरून आपल्याला असं दाखवता येईल की यांच्या समोरासमोरील बाजू या इक्वल असतात. ओके, म्हणजे इथे AS इज इक्वल टू BR आपल्याला दाखवता येईल ॲज पर द प्रॉपर्टी ऑफ द रेक्टँगल. ओके, मग त्यामुळे इथे म्हणू देअरफॉर AS इज इक्वल टू BR. ओके, याला घेऊया नेक्स्ट नंबर 5 नंबर. आता याचप्रमाणे आपण AP इज इक्वल टू QB पण दाखवू शकतो. ओके, म्हणजेच कोणती, तर इथली AP इज इक्वल टू B या दोन्ही साइड्स इक्वल आहेत हे आपल्याला रेक्टँगलच्या प्रॉपर्टीवरून दाखवते. ओके, आता इथं प्रूव्ह करण्याची गरज नाहीये, इथे मी डायरेक्ट सांगते. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह AP इज इक्वल टू BQ आणि याला घेऊया 6 नंबर.
ओके, सोल्युशनसाठी लागणारे सर्व बेसिक्स आपण इथे दाखवलेले आहे. आता याचा वापर करून प्रूव्ह करण्यात जे जे सांगितलेले आहे ते प्रूव्ह करूया. ओके, त्यासाठी सर्व ट्रायंगल आपल्याला विचारात घ्यावे लागणार आहे. सर्व ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहेत हे आत्ताच आपण दाखवलेले आहे. आता सोल्युशनसाठी लागणारे सर्व बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती इथे आपण गोळा करून घेतलेली आहे फ्रॉम द सोल्युशन. आता याचाच वापर करून आपल्याला जे जे प्रूव्ह करण्यास सांगितलेले आहे ते प्रूव्ह करूया. त्यासाठी या रेक्टँगल मधील सर्व ट्रायंगलचा आपल्याला विचार करायचा आहे. आता इथे या रेक्टँगल मधील सर्व अँगल हे 90 डिग्रीचे आहेत हे आपण प्रूव्ह करून दाखवलेले आहे. म्हणजे यामध्ये तयार झालेले जे ट्रायंगल आहेत ते सुद्धा राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. ओके, त्यांचा आता स्टेप बाय स्टेप विचार करूया. आता इथे आपल्याला जागा पुरणार नाही त्यामुळे मी इकडची साईड पहिल्यांदा पुसून घेते. आता इथे जे प्रूव्ह करायला सांगितले आहे आपल्याला त्यापैकी ट्रायंगल PTS चा विचार करायचा आहे. म्हणजे इथे जी ब्ल्यू कलरची लाईन आहे आणि इथली ब्लॅक कलरची लाईन यामधील या ट्रायंगलचा विचार करायचा आहे. म्हणजेच ट्रायंगल PTS चा विचार करायचा आहे. त्याला मी आता ए देणार आहे, ए नाव. ओके, ए मध्ये सांगायचं आहे इन ट्रायंगल PTS. ओके, आता यामध्ये ज्या ट्रायंगलचा विचार करायचा आहे यामधील या दोन्ही ट्रायंगलचा विचार करायचा आहे. ओके, आणि दोन्ही ट्रायंगलसाठी आपल्याला पायथागोरस थेरमचा यूज करायचा आहे. म्हणून इथं म्हणते बाय पायथागोरस थेरम. इथे 1 नंबर देते आणि इकडे 2 नंबर देते. इथे आपल्याला विचार करायचा आहे इन ट्रायंगल. आता PTS मधील पहिला ट्रायंगल कोणता येईल तर TAS, ट्रायंगल TAS. ओके, आणि इथे इन ट्रायंगल दुसरा ट्रायंगल कोणता येईल तर ट्रायंगल TAP. ओके, याच ट्रायंगलचा आपण विचार करत आहोत पण त्या ट्रायंगल मधील हे छोटे छोटे जे 2 ट्रायंगल आहेत त्यांचा विचार करायचा आहे. यामध्ये काय दिसत आहे तर हा अँगल 90 डिग्रीचा आहे. म्हणजेच इथे आपण पायथागोरस थेरमचा यूज करत आहोत. पायथागोरस थेरमनुसार हायपोटेन्यूजचा स्क्वेअर म्हणजे इथे TS चा स्क्वेअर होईल. बरोबर, मग TS चा स्क्वेअर इज इक्वल टू बाकीचे जे 2 रिमेनिंग साइड्स असतो त्यांच्या स्क्वेअरची सम म्हणजे इथे होईल AT स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर. ओके, ह्याला द्यायचा आहे 7 नंबर. बरोबर, त्यानंतर आता इथे ट्रायंगल TAP यामध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे. बरोबर, मग त्यामुळे त्याच्या समोरची साईड असणार आहे हायपोटेन्यूज म्हणजे इथे TP चा विचार आपण करायचा आहे. TP स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साइड्सच्या स्क्वेअरची सम. मग रिमेनिंग साइड्स कोणत्या आहेत तिथे आता AT आणि AP यांच्या स्क्वेअरची सम AT स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. याला द्यायचा आहे 8 नंबर. आता हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल QTR याचा विचार करायचा आहे आणि यामधील हे जे 2 ट्रायंगल्स आहेत त्यांचा विचार करायचा आहे. म्हणजेच ट्रायंगल TBR आणि ट्रायंगल TBQ. ओके, TBR हा एक ट्रायंगल आणि ट्रायंगल TBQ हा दुसरा ट्रायंगल यांचा विचार करायचा आहे. इथे म्हणूया बी मध्ये ट्रायंगल इन ट्रायंगल QTR. ओके, यामध्ये सुद्धा आपल्याला पायथागोरस थेरमचाच विचार करायचा आहे. त्यामुळे बाय पायथागोरस थेरम. ओके, यामध्ये फर्स्ट ट्रायंगल आहे इन ट्रायंगल TBR. ओके, आणि सेकंड ट्रायंगल जो आहे इन ट्रायंगल TBQ. आता यामध्ये हायपोटेन्यूज कोणता असेल बघा तर TBR मध्ये इथला अँगल 90 डिग्रीचा आहे म्हणजे त्याच्या समोरील साईड जी आहे TR तो हायपोटेन्यूज झाला. त्यामुळे TR स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 साईडचा स्क्वेअरची सम म्हणजेच TB आणि BR यांच्या स्क्वेअरची सम इज इक्वल टू TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर. ओके, याला देऊया नेक्स्ट नंबर 9. त्यानंतर इथे आता इथे हायपोटेन्यूज कोणता येईल बघा TBQ मध्ये हा 90 डिग्रीचा आहे अँगल म्हणजे त्याच्या समोरील साईड म्हणजे TQ चा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअरची सम म्हणजे TB चा स्क्वेअर आणि BQ चा स्क्वेअर TB स्क्वेअर प्लस BQ चा स्क्वेअर. याला देऊया नेक्स्ट नंबर म्हणजे इथे झाला 10 नंबर. आता जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे त्याच्या लेफ्ट साईडला काय आहे बघा तर TS स्क्वेअर आहे प्लस TQ स्क्वेअर आहे. त्यामुळे TS स्क्वेअर आणि TQ स्क्वेअर इक्वेशन 7 आणि इक्वेशन 10 मध्ये दिसेल बघा आपल्याला. इक्वेशन 7 मध्ये TS स्क्वेअर आलेला आहे यामधील आणि TQ स्क्वेअर इक्वेशन 10 मध्ये आलेला आहे. म्हणून इक्वेशन 7 आणि इक्वेशन 10 ची आपण ऍडिशन करून घेऊ. ओके, आणि प्रूव्हच्या राईट साईडला काय आहे बघा प्रूव्हच्या राईट साईडला दिलेले आहे TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. मग इथे TP स्क्वेअर आलेले आहे इक्वेशन 8 मध्ये लेफ्ट साईडला. तसेच इथले जे TR आहेत ते आलेले आहेत इक्वेशन 9 मध्ये लेफ्ट साईडला. त्यामुळे इक्वेशन 8 आणि इक्वेशन 9 ची सुद्धा आपण ऍडिशन करून घेऊ. ओके, पहिल्यांदा इक्वेशन 7 आणि इक्वेशन 10 ची आपल्याला ऍडिशन करून घ्यावी लागेल. इथे म्हणूया ऍडिंग इक्वेशन 7 अँड इक्वेशन 10. आता लेफ्ट साईडचे जे आहेत त्यांची लेफ्ट साईडलाच ऍडिशन करायची आणि त्यांची राईट साईड जी आहे ती राईट साईडला ऍडिशन करायची.
ओके 7च्या लेफ्ट साईडला आहे टी ए स्क्वेअर म्हणून टी ए स्क्वेअर, परत 10च्या लेफ्ट साईडला आहे टी क्यू स्क्वेअर म्हणजे टी क्यू स्क्वेअर. ओके आणि त्यांची राईट साईड काय आहे टी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस याची राईट साईड काय आहे तर टी बी स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर. आपण 11 नंबर देऊया. बरोबर. आता इक्वेशन 8 आणि इक्वेशन 9 ची आपण ऍडिशन करू. ओके म्हणजे इथे राईट साईडला जे आहे टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर ते मिळण्यासाठी आपण या दोघांची ऍडिशन करत आहोत. मी इथे म्हणून ऍडिंग इक्वेशन 8 अँड इक्वेशन 9. इक्वेशन 8 आणि इक्वेशन 9 ला काय आहे लेफ्ट साईडला टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर म्हणून टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. आता त्यांची राईट साईडची सुद्धा ऍडिशन म्हणजे याची राईट साईड आहे टी स्क्वेअर प्लस एपी स्क्वेअर प्लस टीबी स्क्वेअर प्लस इथे बी आर स्क्वेअर लिहायचं राहिलं प्लस बी आर स्क्वेअर. आता इक्वेशन 6 चा जर का विचार केला तर इक्वेशन 6 मध्ये आपण एपी इज इक्वल टू बीपी दाखवलेले आहे आणि इक्वेशन 5 मध्ये ए इज इक्वल टू बी आर दाखवलेले आहे. ओके आता ते पाहण्यासाठी मात्र तुम्हाला व्हिडिओ थोडासा अलीकडे स्किप करावा लागेल, त्यानंतर बघावं लागेल. मी इथे डायरेक्ट रिप्लेसमेंट करून घेते. ओके इथं आपल्याला काय करायचं आहे इथं एपीच्या जागी आपल्याला बी क्यू घालायचे आहेत आणि इथं इक्वेशन 5 मध्ये एस इज इक्वल टू बी आर दाखवलेले आहे. मी इथे बी आर जे आलेले आहेत तिथं बी आरच्या ऐवजी आपल्याला एस घ्यायचे आहेत. ओके डायरेक्ट रिप्लेसमेंट करते. तुम्ही व्हिडिओ थोडासा स्किप करून आधी पाहू शकता. देव इथं आले टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. लेफ्ट साईडला काही चेंज नाही जसे जसे आले इथे एटी स्क्वेअर जसे तसे प्लस एपी स्क्वेअर याची व्हॅल्यू आपल्याला इथं काय घेता येईल तर बी क्यू स्क्वेअर. ओके कारण की इक्वेशन 6 मध्ये आपण दाखवलेले आहे एपी इज इक्वल टू बी क्यू म्हणून एपीच्या जागी इथे रिप्लेस केलेली आहे बी क्यू. त्यानंतर टीबी स्क्वेअर जसे तसे आले. आता प्लस बी आर स्क्वेअर याच्या ऐवजी आपल्याला घ्यायचे आहेत ए स्क्वेअर. ओके कारण की इक्वेशन 5 मध्ये आपण दाखवलेले आहे बी आर इज इक्वल टू ए एस तिथं प्रमाणे चेंज करून घेतला. इथे लिहायला मात्र विसरायचं नाही फ्रॉम इक्वेशन 6 अँड इक्वेशन 5. ओके आणि हे जे मिळालेलं आहे त्याला देऊया आता 12 नंबर. आता इथे इक्वेशन 11 चा सुद्धा विचार करावा लागणार आहे. आता तुम्ही बघताय इक्वेशन 11 ची जी राईट साईड आहे एटी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस टीबी स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर आणि इक्वेशन 12 ची सुद्धा राईट साईड एटी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस टीबी स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर म्हणजे दोघांची ही राईट साईड ही इक्वल आलेली आहे कारण दोन्हीकडे सेम साईड आलेली आहे. ओके त्यामुळे दोघांची लेफ्ट साईड सुद्धा सेमच होणार आहे. ओके ह्याची व्हॅल्यू जर का 1 असेल आणि याची व्हॅल्यू सुद्धा जर का 1 असेल तर हे दोन्हीही लेफ्ट साईड इक्वल आपल्याला दाखवते. ओके म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती जर का आपण 1 गृहीत धरली ही पण जर का आपण गृहीत धरली की ह्याची व्हॅल्यू सुद्धा 1च आहे तर टी ए स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर नक्कीच होणार. ओके परत एकदा सांगते इक्वेशन 11 ची राईट साईड आणि इक्वेशन 12 ची राईट साईड ही दोन्हीही सिमिलर आलेली आहे सेम आलेली आहे त्यामुळे या दोन्ही इक्वेशनची लेफ्ट साईड सुद्धा सिमिलरच असणार आहे इक्वलच असणार आहे. ओके मग त्यामुळे इथे म्हणूया फ्रॉम इक्वेशन 11 and 12 टी ए स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू होईल टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. ओके म्हणजे इथे इक्वल काय दाखवलं आपण इक्वेशन 11 ची लेफ्ट साईड इज इक्वल टू इक्वेशन 12 ची लेफ्ट साईड हे दोन्हीही इक्वल आहेत कारण की या दोन्हीही इक्वेशनची राईट साईड सुद्धा सेम आहे. ओके आणि हेच क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं बघा टी ए स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. ओके मग इथे म्हणूया हेन्स प्रूव्ह. ओके सोल्युशन थोडंसं मोठं होतं पण इझिली हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. ते म्हणजे एकतर आपल्याला कळलेलं आहे की या तिन्ही साईड एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत आणि त्यामुळे बाय कॉन्ग्रुएंट त्यामुळे येतो आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल सारखा इक्वल याचा आपण वापर करून हे सर्व अँगल आपण 90 डिग्रीचे दाखवले. त्यानंतर या ट्रायंगल मधील या दोन अँगलचा विचार करून बाय पायथागोरस थेरम नुसार आपण हा फॉर्म्युला तयार केला हा एक फॉर्म्युला तयार केला. त्याचप्रमाणे नंतर या ट्रायंगलचा विचार करून बाय पायथागोरस थेरम हा एक फॉर्म्युला तयार केला आणि हा एक फॉर्म्युला तयार केला. ओके त्यानंतर आपण इक्वेशनची ऍडिशन केली. का बरं कारण की इथे आपल्याला दाखवलं होतं टी ए स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर. मग टी ए स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर आपण हे जे फॉर्म्युले 7, 8, 9 आणि 10 यामध्ये कुठे दिसत होते तर टी ए इक्वेशन 7 मध्ये दिसत होता आणि टी क्यू इक्वेशन 10 मध्ये दिसत होता. त्यामुळे इक्वेशन 7 आणि इक्वेशन 10 ची आपण ऍडिशन केली आणि त्यांची राईट साईडची सुद्धा ऍडिशन केली. त्यानंतर इथे राईट साईडला जे दिसत आहे टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर ते आपल्याला दिसले इक्वेशन 8 मध्ये आणि इक्वेशन 9 मध्ये. त्यामुळे इक्वेशन 8 आणि इक्वेशन 9 ची आपण इथे ऍडिशन केली लेफ्ट साईडची सुद्धा आणि राईट साईडची सुद्धा. ओके म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं त्यापैकी आता आपल्याला हे दोन्हीही राईट साईड इक्वल करून दाखवायच्या होत्या तरच आपल्याला हे प्रूव्ह करून दाखवता येत होतं.
म्हणजे इथली लेफ्ट साईड आणि इथली लेफ्ट साईड इक्वल आहे हे दाखवण्यासाठी त्यांची राईट साईड आपल्याला सिमिलर करणं गरजेचं होतं. ते आपण इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 चा उपयोग करून घेतला, कारण की त्यामध्ये आपण दाखवलं होतं BR इज इक्वल टू AS आणि याचबरोबर AP इज इक्वल टू BQ. ओके, मग त्या रिप्लेसमेंटचा उपयोग करून आपण या दोन्ही इक्वेशनची राईट साईड इक्वल करून घेतली आणि राईट साईड जर का इक्वल असेल दोन्ही इक्वेशनची तर त्याच इक्वेशनची लेफ्ट साईड सुद्धा इक्वल असते. ओके, आणि लेफ्ट साईड इक्वल करून दाखवल्यानंतर आपल्या एज्युकेशन मध्ये प्रूव्ह करायला सांगितलं होतं, तेच आपल्याला प्रूव्ह करता आलं, त्यामुळे इथं म्हटलेलं आहे हेन्स प्रूव्ह. ओके, याच क्वेश्चन बरोबर या प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन सुद्धा आपला पूर्ण झालेला आहे आणि प्रॅक्टिस सेट 2.2 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. ओके, आता लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू प्रॅक्टिस सेट सोबत. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याबरोबर बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे न्यू व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत जातील.